वयाच्या 69 वर्षीय तरुणाची कमाल. आयर्न मॅन किताब पटकावणारा सर्वाधिक वयाचा भारतीय. पुण्यातील 69 वर्षीय तरुणाने आयर्न मॅन होण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे एका दमात 1.9 किलोमीटर समुद्रामध्ये स्विमिंग, 89 किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावणे असे आयर्न मॅन स्पर्धेसाठीचे निकष आहेत. या सर्व निकषांमध्ये हडपसरमधील नवनाथ रघुनाथ झांजुर्णे यांनी तब्बल 69व्या वर्षी आयर्न मॅन होत तरुणाईसमोर नवा आदर्श घालून दिला आहे. उमेश मल्टी स्पेशालिटी क्लिनिकचे संस्थापक विजय मोरे यांनी नवनाथ रघुनाथ झांजुर्णे यांना तब्बल 69व्या वर्षी आयर्न मॅन होत तरुणाईला नवा आदर्श घालून देणारा असल्याचे विजय मोरे यांनी सांगितले. ह्या आयर्नमॅनच्या स्पर्धा ह्या काही कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये सवलती देऊन केल्या जात नाही. प्रत्येक गोष्ट इन कॅमेरा असते आणि अशा 69व्या वर्षी ही स्पर्धा पूर्ण करून त्यांनी हा किताब पटकावला. ही खरं तर संपूर्ण भारतासाठी, भारतातल्या तरुणांसाठी आणि ज्येष्ठांसाठी सुद्धा एक आदर्श असं हे उदाहरण आहे, हा माइलस्टोन आहे. प्रत्येकाला काही ना काही शारीरिक न्यूनगंड असतोच. तो म्हणजे माझं वय जास्त आहे, गुडघे दुखतात, चष्मा आहे अशी कारणे सांगण्यापेक्षा त्यावर मात करून यशस्वी होता येते, हे झांजुर्णे यांनी दाखवून दिले आहे. वयाच्या 69व्या वर्षी सुद्धा आपण वयोवृद्ध झालोत असे मनात न्यूनगंड न ठेवता मी आयर्न मॅन होणार ही जिद्द मनाशी धरून मैदानात उतरून सराव केला आणि स्पर्धेसाठी सज्ज झाले. चैतन्य वेल्हाळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले आणि सराव चालू ठेवला. वयामुळे काही अडथळे आले, त्यासाठी त्यांनी हिंजवडी येथील कासार साई धरणामध्ये वॉटर स्विमिंगचा सराव सुरू केला. एवढ्यावर ते थांबले नाहीत, तर त्यांनी दर रविवारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लांब पल्ल्यासाठी सायकलिंग सुरू केले. त्याचबरोबर उन्हामध्ये धावायला सुरुवात केली. श्वसनावर कंट्रोल हवा म्हणून नियमित प्राणायाम सुरू ठेवला. धावण्याचा तणाव कमी करण्यासाठी पहाटे मेडिटेशन सुरू केले. तसेच महत्त्वाचे म्हणजे वजन आटोक्यात ठेवण्यासाठी स्ट्रिक्ट डाएट सुरू केला. डाएटमध्ये एकटे वाटू नये म्हणून 64 वर्षीय सहचारिणीचाही डाएट सुरू केला आणि तब्बल 25 किलो वजन कमी करण्यात ते यशस्वी ठरले. कोरोना महामारीमध्ये त्यांचे वजन 90 किलो होते, ते त्यांनी 25 किलोने कमी केले. ट्राय कंपार्टमेंटल ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे पूर्णपणे झिजलेले दोन्ही गुडघे मागील 10 वर्षांपासून त्यांना त्रास देत होतेच. सायकलचं हँडल पकडायला अंगठ्याची फार गरज असते, मात्र त्यांचा उजव्या हाताचा अंगठा लहानपणीच तुटला, त्यामुळे हँडलला ग्रिप पकडता येत नाही. त्यांच्या लहानपणी कोपराचे हाड मोडले, ते नीट बसविले नसल्यामुळे कोपर वाकडे आहे. या खूप जास्त वाकड्या कोपरामुळे स्विमिंगला फार अडचणी येतात. वयाप्रमाणे त्यांना लांबचे अंधुक दिसते. 2 वर्षांपूर्वी खांद्याचे रोटेटर कफ हे स्नायू पूर्णपणे तुटल्यामुळे एक मोठी सर्जरी करून ते जोडले गेले. अशा अनेक अडचणींवर मात करून त्यांनी आयर्न मॅन किताब मिळविल्याचा पुणेकरांना नक्कीच अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. मी या स्पर्धेच्या वेळेला माझं वय 69 होतं. भारतातून मीच ज्येष्ठ होतो, बाकीचे सगळे 65च्या आतले होते. मीच फक्त एकटा 69चा होता. आता हा आयर्नमॅन हा किताब मिळालाय, त्यासाठी मला गेले 2.5 वर्ष मी प्रयत्न करतो. 2000 स्पर्धक आले होते बाहेरच्या देशातून. बहारीन सोडता आपल्या भारतातले जास्त स्पर्धक होते. 2 नंबरला भारतातले आणि भारतातल्या स्पर्धकांनी बहुतेक सर्वच स्पर्धकांनी स्पर्धा पूर्ण केली. हा पुरस्कार मी ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्पण करेन, कारण त्या लोकांनी यातून प्रेरणा घ्यावी आणि कमीत कमी स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करा.